आता 42 माणसांना उत्तर देणं एवढा मी छोटा नाही. आमचे कार्यकर्ते उत्तर देतील. किरण गोष्टांची दखल घेणे एवढा किरण गोष्टांचा नगरसेवक झाला नाही. नगरसेवक झाला असता तुम्ही दखल घेतली असती. जर तुम्हाला मी काम केलं नव्हतं तर तुम्ही मागच्या 15 दिवसापर्यंत माझ्या घरी हेल्पर का मारलं, माझ्याबरोबर बैठका का केल्या, त्याचं उत्तर देऊन द्यावं ना. मी निष्क्रिय आहे ना. निष्क्रिय माणसामध्ये यायचं कशाला बैठकीवर चर्चा करायला. रहमतपूरचे किरण भोसले यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला. शिवसेना उभाटायची म्हणा उभाटा. तर त्याच्यामध्ये ते असे म्हणाले की गेले 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी एखाद्या प्रभागात 10 लाखाचा निधी दिला तर 10 वर्ष त्याबाबतच चर्चा केली जाते. याबाबत मी नंतर बोलणार आहे. तर याबाबत तुम्ही काय. आता 42 माणसांना उत्तर देणं एवढा मी छोटा नाही. आमचे कार्यकर्ते उत्तर देतील. किरण गोष्टांची दखल घेणे एवढा किरण गोष्टांचा नगरसेवक झाला नाही. नगरसेवक झाला असता तुम्ही दखल घेतली असती. आणि त्याला काव्य आहे, त्यांची भाऊबंदी आहे, माझ्यावर कारण शुगत काय केलं. त्यांच्या भाऊबंदीमध्ये माझा काय संबंध आहे. त्यांच्या भाऊबंदीचा प्रश्न ते माझ्यावर काढत असतील, राग काढत असतील. त्याला विचारलं पाहिजे, मला भेटलं पाहिजे काय तुमची भाऊबंदी, माझा काय दोष आहे. भाऊबंदी माझ्यावर काढायचा प्रश्नच नाही ना. आणि 25 वर्ष गावानं या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यावर प्रेम केलं. किरण गोष्टीला 25 वर्ष दिसलं नाही का हा. जर तुम्हाला मी काम केलं नव्हतं तर तुम्ही मागच्या 15 दिवसापर्यंत माझ्या घरी हेल्पर का मारलं, माझ्याबरोबर बैठका का केल्या, त्याचं उत्तर देऊन द्यावं ना. मी निष्क्रिय आहे ना. निष्क्रिय माणसामध्ये यायचं कशाला बैठकीवर चर्चा करायला. घराणेशाहीबद्दल त्यांच्यात नाराजी मी ते म्हणतात की तुम्ही सध्याचा विरोधी पक्ष घराणेशाही. त्यामध्ये कोण घराणेशाही, सगळी नवीन चेहरे दिलेत. आणि मी तुम्हाला आज ही जाहीरपणे आव्हान करतोय, आमच्या पॅनलच्या प्रत्येक उमेदवार हा त्या ठिकाणी त्या लोकांच्या, त्या प्रभागामधल्या, त्या भावक्यामधल्या, त्या जातीमधल्या, त्या धर्मामधल्या सगळ्या लोकांचा आम्ही संवाद साधून त्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत. एकाही उमेदवाराला त्या ठिकाणी हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या लांबचा आहे असं कुठलाही उमेदवार नाही. जर लोकांची इच्छा असेल यांना उमेदवार द्यायची तर का उमेदवार देऊ नये. आता तुम्ही उदाहरण घ्या, तुमच्या वार्डामधले जे सावंगी कुटुंब आहे, दुसरी पिढी त्या वार्डात राहते. जेव्हा रहमतपूर नगरपालिका पाण्याची सोय नव्हती, पवार साहेब त्या काळात 25 वर्ष तरी गावाला त्या एरियाला पाणी पाजले. बघितले तुम्ही ना. तुम्ही पण हांडा भरून नेलेत ना. जोपर्यंत माणसांचं पाणी संपत नव्हतं शेवटपर्यंत माणूस, तोपर्यंत त्यांची मोटर सुरू असायची. 25-25 हजार रुपये त्यांना महिन्याला बिल येत होतं. आपण एक तांब्या नारळ पाणी दिलं तर दुसरं तांब्या देत नाही घरात. लोकांची मागणी होती ती, माझी मागणी नव्हती. आणि त्या ठिकाणी 25 वर्ष सगळ्या सुखादुःखात असते. मागचा जो आता उमेदवार आहे तो मागच्या 5 वर्षात उभा राहिला, 5 वर्षापर्यंत आला होता. कुठल्या सुखादुःखात, कुणाच्या दुःखात होता, कुणाच्या सुखात होता, कुणाच्या अडचणीत होता का. ते प्रश्न त्यांना का विचारत नाही तुम्ही. पत्रकार परिषद घेत नाही, त्यांनी घेतली तर विचारणार. माझा दोष आहे का. आणि सगळे उमेदवार आहेत. मी आजही सांगतो छाती डोकणे, आमची 21 जणांची कमिटीची तात्या होती ना. 21 जण कमिटी आधी तर त्या दिलीपाबा वासू होती. 21 जणांच्या कमिटीमध्ये ज्यांनी मुलाखत दिल्या त्या प्रत्येक उमेदवाराचं त्या भागात त्या लोकांची चर्चा करून, सुवर्णाबा तुमच्याकडे आलो होतो, संजू भाऊ तुमच्याकडे आलो होतो, हे उमेदवार आहेत काय करायचं. प्रत्येकाशी चर्चा करून उमेदवार घेतली. कुठलाही माझ्या जवळचा आहे, माझा गाडीचं दार उघडतोय म्हणून उमेदवारी दिली नाही. उमेदवार लोकांनी निश्चित केलेले आहेत आमच्या. सगळे वेल क्वालिफाईड आहेत. घराणेशाही कोणाची आहे बघा. वरती एक उमेदवार, खाली एक उमेदवार, दोन एका घरातली माणसं नवराबाई उभी राहते. त्यांचा प्रश्न आहे. आमच्याकडे बरं का सगळे उमेदवार विचार करून सुशिक्षित
आणि बऱ्यापैकी नवीन उमेदवार दिले, असं काही नाही. आणि तुम्ही जर म्हणत असाल की लोकांच्यातनं मागणी आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार ठरले गेलेले, आम्ही कुणीही कुणालाही फोर्स केला नाही किंवा आम्ही लादलाय उमेदवार, असा एकही उमेदवार नाही. राजू, एक मिनिट ऐका. प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक निराधार उमेदवार आहे आणि माळी समाजाचे, कोळी समाजाची संख्या तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही तिन्ही घरामध्ये चर्चा केली. मी दिलीप वगैरे साक्षीदार आहे. तिथल्या वस्तीतले जे 200 मतदार आहेत, ते 200 मतदार इथं आले. त्यांनी सांगितलं की आनंदापुरांच्या मेसेजला उभं करा. समोरच्या पार्टीला त्या वस्तीत उमेदवारी मिळाली नाही, आनंदापुरांची उमेदवार झाल्यामुळं. मग आम्ही लादली तर लोकांची उमेदवारी स्वीकारली, तुम्ही ठरवा. त्यांनी प्रयत्न केला त्या वस्तीमध्ये दुसरा कोरे उभा करायचा. काय त्यांना कोरे मिळालं नाही आणि त्या लोकांच्या मागणीप्रमाणे उमेदवारी. आता एखादा लोकप्रियता असेल तर त्याला म्हणायचं तुझं 25 वर्ष थांब. शेवटी काम करताना प्रशासनामध्ये नव्या जुन्याचा मेळ घेऊन काम करावं लागतं. त्या ठिकाणी वासू काका नसणार आहेत, मी नसणार आहे, आनंदा कोरे नसणार आहेत, जावेद त्यांना दिलीप बाबा नाहीत, मोठी जुनी माणसं नाहीत. काय आता बेदिलदादा सिनियर माणूस आहे, बाजारी सिनियर माणसं आहेत. काही जुन्या माणसाचं नव्या माणसाचं शेवटी प्रशासनामध्ये काम करत असताना सभागृह त्यांना चालवायचं आहे आणि त्या ठिकाणी सभागृह चालवत असताना त्या जुन्या माणसांचा अनुभवाचा फायदा त्या नवीन मुलांना होणार आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी किती जुनी माणसं आहेत, 1-2% फक्त माणसं जुनी आहेत. शेवटी कुठलंही काम करत असताना आपल्याला गावाला न्याय द्यायचा आहे, गावाचा विकास करायचा आहे. इलेक्शन झालं म्हणजे सगळं झालं नाही. त्या ठिकाणी ते सभागृह 5 वर्ष व्यवस्थित चाललं पाहिजे. त्या सभागृहामध्ये रहमतपूरच्या हिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे. रहमतपूरच्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. हे तर मान्य आहे का तुम्हाला? त्यामुळे जुन्या नव्याचा मेळ घालून सभागृहामध्ये काम होत असतं. अनुभव आणि युवक या दोघांची सांगड घालून उमेदवारी केली. कारण नवीन खोंडाला जर नवीन दोन्ही खोंड जर जोडली तर बैल कुठं जातील, बैलगाडी कुठं जाईल. त्यामुळं वाढताना सुद्धा जुन्या चाकोरीतला एक बैल पाहिजे जोडीला.